नवीन पनवेलमधील श्रेयश हॉस्पिटल समोर सुरू असलेल्या महागॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान पाण्याच्या पाईपलाईनला भगदाड पडून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याची गंभीर घटना समोर आली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही तातडीची कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेबाबत स्थानिक जागरूक नागरिकांनी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ रुपालीताई शिंदे यांच्याशी संपर्क साधत मदतीची आर्त हाक दिली। ताई, सकाळपासून हजारो लिटर पाणी वाहत आहे। नगरसेवकांना फोन केले, काही समाजसेवकांनाही संपर्क केला, पण कोणी प्रतिसाद दिला नाही। उन्हाळ्यात आम्हाला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आणि इथे पाणी वाहत आहे, अशी व्यथा नागरिकांनी मांडली। त्यानंतर रुपालीताई शिंदे यांनी घटनास्थळाची माहिती घेत व्हिडिओसह सिडको अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवत फोनवरूनही पाठपुरावा केला। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी महागॅसच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ही 5वी वेळ आहे की गॅस लाईनच्या कामामुळे पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे। दुरुस्तीला उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, असे सांगितले। सिडको अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने कर्मचारी पाठवून संबंधित कॉक बंद केला आणि सुरू असलेली पाण्याची गळती थांबवली। याबद्दल सौ रुपाली शिंदे यांनी सिडको अधिकारी वीरेंद्र पाटील यांचे आभार मानले। तर महागॅस पाईपलाईनचे काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। नवीन पनवेलमधील ए टाईप, P6 आणि इतर भागांमध्ये नागरिक पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या हक्काचे पाणी अक्षरशः वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।